पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करो नियामन एकविध सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् भगवत कृपेने गेल्या 2 वर्षापासून हा कार्यक्रम आपल्या या मांडवा गावामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. याही वर्षी त्याच निमित्ताने हा कीर्तन सोहळा असून सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा अभंग आहे. 1 तास भगवत चर्चा, श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त संत मंडळी, श्रोते मंडळी, भाविक, भजनी मंडळी, मातृशक्ती या सर्वांनाच आजच्या या व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम आहे. आजचा कार्यक्रम म्हणजे शेतकऱ्याची अडचण आपल्या सर्वांना माहिती आहे. आज खरं तर मांडवा गावाची परीक्षाच आहे. एक तास शेतकऱ्यासाठी आता महत्त्वाचा आहे. खूप कामं पडून आहेत. असे शेतात काम करणारे
आमचे सगळे बंधू तेवढ्या अडचणीतूनही या कार्यक्रमामध्ये एवढे लोक उपस्थित राहतात, शेतकरी, हे यांच्यासाठी कौतुकास्पद आहे. कारण की यांना या कार्यक्रमाची आस्था, श्रद्धा, आवड या समस्त शुभ विचारांचा परिचय आहे. या माणसातून, यांच्या कार्यावरून परिचय मिळतो की किती दृढ श्रद्धा आहे, भावना आहे आणि विश्वासही आहे. तर ज्यांना जेवढं शक्य असेल तेवढं बसण्याचा प्रयत्न करा. एखाद्याला अति अडचण असेल काही वेळेची, तर आपल्या कीर्तनामध्ये काही बंधन नाही. शेतकरी असतील, कोणत्याही क्षेत्रात काम करणारे असतील तर त्यांना जाता येईल. बसण्याची अडचण असेल तर उठता येईल, कामाची अडचण असेल तर जाता येईल. तर 1 तास आपण भगवत चर्चा करणार आहोत. गेल्या 2 वर्षापासून अशी एक शिवसंकल्पना आपल्या मांडवा गावातून सुरुवात झाली. व्यसनमुक्ती कार्यक्रम. व्यसनाच्या अधीन झालेल्या माणसाला व्यसनातून बाहेर कसं काढता येईल याचा प्रयत्न म्हणजे असा हाचा कार्यक्रम आहे. तसं तर संतांनी सांगितलेलं आहे की संसाराच्या अंगी सगळे व्यसनच आहेत. कोणाला कशाचं व्यसन आहे? व्यसन म्हणजे केवळ दारू पिणे, तंबाखू खाणे, बिडी इत्यादी एवढंच नाही. काही लोकांना लबाड बोलायचं बी व्यसन आहे, खोटं बोलायचं. तसं संसार जर पाहिला तर इथून तिथून सगळं व्यसनाचंच आहे. खरं काही नसतंच तेवढं. परंतु काहीही जरी खरं नसेल संसारामध्ये, तरी पण एवढं खोटं जे चालते ते खऱ्याच्याच आधारानं चालतं. थोडं समजून घ्यायसारखं आहे. जेवढं खोटं चालते ते कशाच्या आधारानं? खऱ्याच्याच आधारानं खोटं चालतं. हे सारं चाललेलं आहे. एखादी खोटी नोट जर चालवायची असेल तर त्याला खऱ्या नोटामध्ये घालावंच लागतं. तसं संसार म्हणला की सगळं व्यसनच आहे. संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. खऱ्याच्या आधारानं जर खोटं चालतंय तर खरंच झाल्यावर किती चालेल? खरंच जर झालं तर ते किती चालू शकते? खऱ्याच्या आधारानं खोटं चालतंय पण व्यावहारिक दृष्टिकोनातून लौकिक विभागामध्ये चालू शकते. आणि जोपर्यंत खरं होत नाही तोपर्यंत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किंवा देवाच्या दरबारामध्ये त्याचं काही चालणार नाही. सत्य हेच देवापाशी चालणार आहे. हे खोटं इकडं चालू शकेल भौतिक व्यवहारामध्ये. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मात्र सत्याचंच अस्तित्व राहील. खोटं तिथं टिकणार नाही. सूर्याच्या गावामध्ये अंधाराचा मुक्काम हे शक्य नाही, आणि अंधाराच्या गावामध्ये सूर्याचा मुक्काम शक्य नाही. या दोघांची गाठभेट होतच नाही कधी. सूर्याच्या अभावामध्ये अंधाराचं अस्तित्व आहे. सूर्य नसेल तेव्हा, पण कारण तर सूर्यच आहे ना.
सूर्याच्या नसण्यात अंधार आणि सूर्याच्या असण्यात प्रकाश, दोन्हीला कारण सूर्यच आहे ना. तसं सत्याला असत्याला कारण एक परमात्माच आहे. परमात्माच्या नसण्यात, आपल्या अभावामध्ये हे असत्य आहे, व्यसन आहे, अपराध आहे, अन्याय आहे, अत्याचार आहे. जेव्हा ते अस्तित्वात आहे हे लक्षात येईल तेव्हा या साऱ्या गोष्टी समाप्त होतात आणि वास्तविक अस्तित्व एका परमात्म्याचंच आहे. बाकी सगळा भास आहे. रज्जू सर्पाकार भासिले जगदंबर. दोरीवर भासणारा साप भास नाहीसा झाला तर दोरी तर शिल्लक आहेच ना. साप गेला पण दोरी आहे की नाही? दोरी जाते का? सापपणाचा भास गेला, दोरीवर भासणाऱ्या सापाचा सापपणाचा भास गेला, परंतु दोरी गेली नाही. दोरी आहे ना. तसं परमात्म तत्वावर भासणारं हे जगत जेव्हा याचा भास जाईल तेव्हा जगत म्हणायचा भास जाईल, परंतु जगदीश्वर मात्र शिल्लक राहणार. जशी दोरी राहते ना कायम, तसे भास गेल्यानंतर परमात्म तत्व कुठंच जात नाही, तो आहेच. म्हणून संसाराच्या अंगी अवघीच व्यसनं आहेत, तर त्या व्यसनातून मुक्त झाल्याशिवाय सत्य वस्तूच्या ठिकाणी आसन लागत नाही. व्यसन माणसाला कधीही आसन लावू देत नाही. जर जीवाला स्थिर व्हायचं असेल, आसन घालायचं असेल, तर व्यसनातून मुक्त होणं अति आवश्यक आहे. व्यसन माणसाला आसन लागू देत नाही, चंचल करते. कुठलं आसन? आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी, आपल्या सत्याच्या ठिकाणी, आपल्या निजरूपाच्या ठिकाणी आसन म्हणजे स्थिर होऊ देत नाही. असं बसू शकता आपण, पण आपल्या त्या निजरूपामध्ये स्थिर होऊ देत नाही. म्हणून हे व्यसनाचा हे आध्यात्मिक नुकसान तर आहेच आहे व्यसनामुळे, पण आजच्या घडीला आपण पाहतो की व्यसनामुळे भौतिक आपल्या व्यवहारामध्ये बी किती मोठा घाटा आहे जीवनामध्ये. एवढं नरशरीर आहे, श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ असून कनिष्ठ होऊन जाते, निकृष्ट होऊन जाते व्यसनामुळे. संपत्ती जाते, सन्मान जाते, शुद्धी जाते, सद्भावना निघून जाते आणि शेवटी अधोगती प्राप्त होते. शरीर आरोग्य जाते. व्यसन एवढ्याचसाठी आहे की सगळं काही घेऊन जाण्यासाठीच आहे. जे काही तुम्हाला देवानं दिलेलं होतं, व्यसन हे काळाचं स्वरूप आहे. काळाचं तुम्हाला थोडक्यात सांगून आपण पुढे जाऊ. व्यसन हे काळाचं स्वरूप आहे. रामचरित मानस अशा या पवित्र ग्रंथाचा थोडा आधार घेऊन सांगतो तुम्हाला. त्याच्यात सांगितलं की काळ तुम्हाला मारते ना, ते कसं मारते? हातामध्ये दंड काठी शस्त्र अस्त्र घेऊन कधीही मारत नाही. काळाची मारण्याची एक पद्धत सांगितली, ते तुम्ही सगळे लक्षात ठेवायचं. काळ कसा मारते आणि याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की आता आपल्या मागे मारायला आलाय का नाही, हे लक्षात येईल. कधीही हातानं काठीनं शस्त्रानं अस्त्रानं कधीही काळ मारत नाही.
फक्त आणि फक्त करते काय, आपल्या बुद्धीला विपरीत करवते तेवढंच. म्हणूनच ते शब्द आलेला आहे, प्रचलित आहे, विनाशकाले हेच तर शब्द आहे. हे कोण करते? एक काळ करते, काळ. जेव्हा आपला विनाश काल आला की तेव्हा कोणाचंही ऐकायची बुद्धी राहत नाही. 1000 लोकांनी सांगितलं माळ घाल म्हणलं तरी ते ऐकू शकत, का ऐकू शकत नाही? काळानं त्याच्या बुद्धीला विपरीत, विपरीत म्हणजे उलटी, विपरीत शब्दाचा अर्थ उलट केलेला आहे. काळ काल दंड गही काहून मारा, काल दंड गही काहून मारा. काल कधी दंड काठी घेऊन मारत नाही, असा त्याचा अर्थ आहे. मग कसा मारतो? हरई धर्म बल बुद्धी विचार. हरई धर्म बल बुद्धीचं हरण करून घेते काळ, या पद्धतीने मारते. एकदा आपली बुद्धीचं हरण केलं की खाऊ नाही ते खाऊ वाटते. एकदा आपल्या विचाराचं हरण केलं की पिऊ नाही ते पिऊ वाटते. अहो, कोणाची इच्छा आहे का आपलं वाईट करून घ्यावं? अपेक्षा आहे का तुमची हानी करावं आपली आपण? मग असं का होते? प्रत्येक माणसाच्या मनामध्ये अपेक्षा काय असेल? सुखी होण्याची आहे का दुःखी होण्याची? कोणाला वाटते आपण बर्बाद होऊन जावं, आपण दरिद्री हो, आपण दुःखी हो, आपण असं वाईट करून घ्यावं, असं कोणालाच वाटत नाही. असं न वाटून बी तसं होतंय, याचं कारण काय? काल दंड कहे काहून मारा, निकट काल तेही आवत साई. ज्यावेळेस काळ आपल्या जवळ येते तेही बुद्धी होई तुम्हारी ना. मंदोदरी सांगते रावणाला की हे नाथ, जेव्हा विपरीत बुद्धी झाली तेव्हा समजायचं की काळ आपल्या निकट आलेला आहे. निकट म्हणजे जवळ आलेला आहे. त्याने विचारलं अजून काय खूण आहे त्याची? एकच खूण आहे की ज्याच्याजवळ काळ येते त्याची बुद्धी तुमच्यासारखी होते. कोणाला म्हणाले? आपल्या नवऱ्याला सांगायला. ते नको तेच करावं वाटते. परस्त्री गमन, परदारा परस्त्री गमन करावं वाटते. हे काळाला मारण्याची पद्धत आहे काळाची. कसा मारते काळ? निमित्त लावते त्याला. परद्रव्ये, दुसऱ्याच्या धनाचा अभिलाष करण्याची बुद्धी देते. आणि याच्यामुळे काय होते की ज्याच्यासाठी आपल्याला आयुष्य दिलं होतं देवानं, ते आयुष्य याच्यात संपून जाते आणि आपलं जीवन निरर्थक होऊन जाते. निरर्थक, जैसा आया वैसा गया. आयुष्य बर्बाद होऊन जाते. एक एक आयुष्याचा क्षण किती महत्वाचा आहे हे आपल्या लक्षात आहे का? एक एक सांस जाता है 3 ताल का मोल, सुनना है तो सुन ले अब क्या बजाओ ढोल. एक एक श्वास, स्वर्ग मृत्यू पाताळ जरी त्याच्या बदल्यामध्ये दिलं तर एक श्वास वापस मिळणार. एवढं अनमोल आयुष्य आहे. आणि ते व्यसनाच्या अधीन जात असेल तर किती मोठी हानी आहे, किती मोठी भूल आहे. म्हणून संतांनी या आयुष्याचं महत्त्व जाणून, तुमच्या नर शरीराचं महत्त्व जाणून, व्यसनाच्या अधीन झालेल्या लोकांकडे पाहून मनामध्ये
तळमळ झाली, कळकळ वाटलं आणि त्यांनी विनंती केली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, आता तरी पुढे हाची उपदेश, 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 आता तरी हाची उपदेश, नका करू नाच, नका करू नाच, आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, नका करू नाश, नका करू नाश, आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. महाराज सांगतात आता तरी म्हणजे गई सो गई, रही को रख, गेलेली गेली, जाऊ दे, जेवढं शिल्लक आहे त्याचा उपयोग घ्या. आता आयुष्य जेवढं शिल्लक आहे ना तेवढाच फायदा घ्या. बरवे झाले आजवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो यथवरी, कुठवर, मांडव्यापर्यंत, वाचून आलो यथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरलेला हरीला समर्पण करा जीवन, जेवढं उरलंय तेवढं, गेलेलं तर गेलं, आता परत येत नाही, आता हानी झाली. एक दिवस मी राहिला असेल आपला तरी आपला उद्धार होऊ शकतो. शास्त्रामध्ये तर असे काही कथा आहेत, इतिहास आहे की 1 तास उरला होता, है ना, एक दिवस काय, 1 तास उरला खटवांग राजाशी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. 1 तास, तर आपले तर किती तास पडून आहेत, नांगराचे नाही, घड्याळाचे, तरी आपण सावध होत नाही. संत सावध करतात, कारण की देवाने संताला पाठवून दिले सावध करण्यासाठी. महाराज तुम्ही जा, देवाचे समाजामध्ये प्रतिनिधी म्हणून संतांना साधूंना पाठवून दिलं, जा सावध करा. का करा, याच्यासाठी सावध करा की याला वध करण्याची पाळी येऊ नये, या जीवाला वध करण्याची पाळी येऊ नये, याच्यासाठी सावध करा. ज्याला सावध करण्यात येते, जे सावध होते त्याचा वध होत नाही, त्याचं कल्याण होऊन जाते. देवाने सांगितलं की साधू संताला पाठवून देतो सावध करण्यासाठी, सावध व्हा, नाही तर मी जर आलो पुन्हा तर सावध करत बसत नाही. काय करतो, विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि देवानं जर वध केला तर त्याच्यावर काही केस फीस काही होत नाही. कोण करणार आहे केस, करते का कोणी, आतापर्यंत कोणी केलं की त्याच्यावर. आपणाला वध करायचा
अधिकार नाही. मग काय करायचा अधिकार आहे? सावध करण्याचा अधिकार आहे. वध करण्याचा अधिकार जो जन्म देतो, जो निर्माण करू शकतो त्यालाच आहे. ऐकणं गेल्यावर काय करेल? वधच करेल ना. त्याच्या आधी एक बार त्या खिल्लारीमध्ये कोणीच ऐकी नाही गेलं. धर्म कळणा, शास्त्र कळणा, पुराण कळणा, गणपती बसवून अधर्म वाढला. सावध करून होईना गेले. मग काय केलं? थोडंसं हलविलं जरासं. किती किती मिनिट हलविलं असेल? तसं जर 5-7 दिवस हलविलं असतं त्याला काय हलवा येणार काय? तरी सावध होत नाही जीव. तुम्हाला वाटेल की देवाला काय पडलंय मग आमच्या मागं एवढं सावध करण्यासाठी, एवढं हे कळकळ करण्यासाठी? त्याला काय जरूरत आहे? अरे बाबा, तुम्ही सगळे देवाचे अंश आहात. देवाला वाटत नाही का हे माझे अंश आहेत, हे वाया जाऊ नये, असं वाटत नाही का त्याला? म्हणून संतांना पाठवून दिले की जा, हे माझे अंश आहेत. मग संत आले पृथ्वीवर. संतांनी सावध करायला सुरुवात केलं आणि ते परंपरा अशी चालली की मग संताच्या जाग्यावर संतच येत जावं ना, तसं नाही. संताच्या जाग्यावर सोंग येत गेलं आणि मग ते सावध करण्यापेक्षा समाजाला बेहोश करण्याच्या मागे लागले. है की नाही? काहीतरी भूल थाप देऊन समाजाला भ्रमित करून वाक्चातुर्य त्याचा प्रयोग करून वाघजाळ टाकून समाजाला पकडून त्याच्यामध्ये याचा खिसा रिकामा करायचं काम ह्या लोकांनी केलं. संतांचं काम होतं सावध करायचं, तर हे तर बेहोश करण्यात आलं. ही परंपरा वाढली. पुन्हा कोण आहे आपलं या जगामध्ये? तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तेच आहे ना. आता आपल्याला उरलेला वेळ वाया जाऊ नये याच्यासाठी आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. माणसं म्हणतात की महाराज आता काय, खाऊन पिऊन हाड रंगून गेले ना, आता काय फायदा आहे, माळ घालण्याची काय गरज आता? असं कोणाला वाटत असेल तर माळ तुम्हाला घातली नाही, उरलेल्या आयुष्याला माळ घातलेली आहे तुमच्या. कोणाला? हे शरीर आज आहे उद्या नाही, पण तुमचं आयुष्य मात्र वाया जाऊ नये उरलेलं. तुम्ही शरीरानं काही खाल्लात पिलात, परंतु तुमचं आयुष्य अजून जे शिल्लक आहे ते पवित्र आहे, ते अजून बाटलं नाही. त्याची काळजी करायची आता. आणि असं काहीच नाही की जळत्या घरामध्ये, आग लागलेल्या घरामध्ये बसलेला माणूस आहे आणि त्यांना सांगितलं बाहेरून ओरडून की निघा निघा बाहेर निघा. त्यांनी सांगितलं की नाही, अर्ध घर तर जळालंच की आता बाहेर कशाला निघू, असं कोण म्हणाव? जळत्या घरात बसलेल्या माणसाला म्हणतंय का? बाहेरून ओरडलं बाहेर नाही, घर जळून चाललंय, तर ते मधून काय म्हणाले? अर्ध निर्ध तर जळूनच गेलंय की आता कशाला बाहेर निघू, असं म्हणाव का? काय म्हणेल? तरी झडझडवणी पहिलाने हे भक्तीचे वाटे. तसं कोणी म्हणू नका की अर्ध आयुष्य तर खाण्यापिण्यात गेलंय म्हणून म्हणू नका. अर्ध घर जळालंय पण तुम्ही जळाय नाही ना, अनेक बाहेर पडा बाहेर पडा. त्या घरालाच मी समजून घेतलं त्यांनी आणि मीच वाया गेलो असं वाटलं आणि देहाचं
अभिमान आहे आपणाला की मीच शरीर आहे, तर माळ घातल्यानंतर तुम्हाला एक उपदेश होईल की मी शरीर नाही, मी परमात्माचा अंश आहे आणि अजून आयुष्य शिल्लक आहे त्याला जाणून घेण्यासाठी, आणि मी माळ आता घालणार. अशी माळ घालायची. काही लोक म्हणतात की माळ वरून घातलं तर काय होते, मधली माळ राव मधली, असं लई शानपण सांगणारे लोक लई भेटतात. एक एक दृष्टांत सांगतो, गोष्ट सांगतो, चांगलं ध्यानात ठेवा. मधल्या माळीच्या लोकांना सांगालो, मधली माळ पाहिजे, वरची माळ काय कामाची. थांब. एकानं काय केलं, घर बांधायचं ठरलं आणि त्याला काय म्हणतात ते पायाचं बांधकाम झालं, बेसमेंट म्हणतात ना, झालं. पैसे संपून गेले आणि दुसऱ्याच्या घरामध्ये आपलं सामान ठेवलं होतं, किरायाने घेऊन म्हणा कसं. त्याचा वेळ संपला, घर बांधायचं राहून गेलं. त्या माणसाने त्याच्या घरातला पसारा काढायला लावलं. हे आपला पसारा काढलं आणि त्या बेसमेंटवर ठेवलं. आणि एवढ्यामध्ये ते नेहमीच म्हणायचं, वरल्या माळीची काही गरज नाही, मधली माळ पाहिजे, ते नेहमीच म्हणायचं त्यांना. एवढ्यामध्ये पाऊस, गारा, वारा सुरू झाला. मग त्यानं म्हणलं त्या माणसाला, शेजाऱ्याला, माझा पसारा मध्ये ठेवून घ्या की. त्यानं म्हणला, आमच्या घरात जागा नाही. तुझा पसारा आम्ही का ठेवू? ते म्हणला, माझं घर झालं नाही. ते लोक म्हणले, वरचं घर झालं नाही तर नाही, मधलं जमिनीतलं झालं की तुझं, बेसमेंट झालं ना. त्यांना म्हणला, बेसमेंट बी पाहिजे, वरच्या भिंती बी पाहिजे, छत बी पाहिजे. पाया जरी मधला असेल तर वरची भिंतीची, छताची गरज आहे की नाही. तसं मधून आपल्या मनामध्ये आस्था आहे चांगलं वागण्याची, आणि पुन्हा वरून माळीची बी गरज आहे ना, तर पसारा भिजून जाईल तुमचा. दुसरी गोष्ट आहे की येणाऱ्या काळामध्ये पाहणाऱ्या माणसाचा दृष्टिकोन माळीकडे बघून ठरतो. शेतामध्ये कुठंच काही कुपाटा नाही, कुंपण नाही, गेट नाही त्याला, तर ढोर सरळ घुसते मध्ये आणि काठी कुंप राहिल्यावर. तसं तुमच्यावर येणारे जे काही लोक आहेत, आक्रमण करणारे आहेत, तुमच्या जीवनामध्ये व्यसनाच्या अधीन करण्याचा प्रयत्न करणारे लोक आहेत, हे ढोर, हे जरा माळ बघितल्यानंतर वाटेल की अरे ह्याला कुंपण आहे, ह्या शेतात आपण जाऊ नये. ह्या ढोरायला एवढं तर कळल, या शेतात आपण जाऊ नये, कळल की नाही. त्याच्यासाठी वरली माळ, मधली माळ काही चर्चा करत जाऊ नका. पाहिजेच, कुंपण पाहिजेच शेतात. मग चांगल्या माणसाला माळीची काय गरज आहे असं कोणी म्हणेल तर मी विचारतो तुम्हाला, कोण्या शेताला कुंपणाची गरज आहे? पडीत शेताला का पिकलेल्या? पीक चांगलं आलेलं, पीक चांगलं आलेलं, चांगलं आलेलं. मग माळीची गरज कोणाला? हा, आता माझ्याकडे खूप असे प्रश्न आहेत पण दिवस पुरणार नाही मला. उगा थोडं थोडं सांगून जातो तुम्हाला. माळी खूप चर्चा होते माळीची. एक 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 पाटील आले होते माझ्याकडे, महाराष्ट्रातूनच होते ते सांगायची गोष्ट नाही पण आता आली, आता सांगून देऊ का? सांगू? कोणाला सांगणार ना? हां, कोणाला सांगत नसाल तर सांगतो. असंच बसलो होतो, माझ्या गळ्यात माळ होती, तेवढी काही मोठी माळ राही ना माझ्या गळ्यात, थोडी बारकी. लोकांना विचारतात, काही लोक विचारतात, तुम्ही महाराज असून मोठी माळ का घालणार? त्यांनाच सांगितलं की मी महाराजच बारका महाराज आहो, मोठी माळ कशाला घालू. तर ते पाटील पाहिलं त्यांनी माझी माळ आणि विचारलं, माळ दिसाली महाराज, आहे म्हणून दिसाली. बर, मग माळ घालणं बरं का चांगलं वागणं बरं? त्याचा प्रश्न आहे. तर तुम्ही काय उत्तर देणार त्याला? कोणी विचारलं तर महाराज लोकांना ध्यान ठेवा, विचारतात माळ घालणं बरं
का चांगलं वागणं? बरं, मी विचारलो पाटील याचं उत्तर आहे माझ्याकडं, पण लई खमंग आहे, तुम्हाला स्वस्त आहे का? मला स्वस्तो म्हणला. सांगा तुमच्याकडे किती, परिवारात माणसं किती आहेत तुमच्याकडे? 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे, पत्नी आहे, आई आहे, आम्ही आहोत. बरं, प्रत्येक माणसाला असं वाटतं की नाही, तुम्हाला असं वाटतं की नाही आपल्या मुलीला मुलगा व्हावा, असं वाटतं की वाटणं? वाटते मला, कोणालाही वाटते. बर, ते मुलगा लग्न झाल्यावर व्हावं का आधी व्हावं? मुलगा कसं वाटते तुम्हाला? अरे लग्न झाल्यावर व्हावं मला. आम्हाला बी तसंच वाटते की माळ घालून चांगलं वागावं. माळ घालण्याशी चांगलं वागता येते, नाही म्हणत नाही. आधी मुलगा होऊ शकते, परंतु इज्जत नाही त्याला, त्या होण्याला इज्जत नाही. जसं नाव घ्यायचं आहे आपल्याला देवाचं, एखाद्या पतीचं नाव घेते पत्नी लग्नामध्ये, कार्यामध्ये, अशा शुभ कार्यामध्ये. अनेक लोकांच्या देखत माईकमध्ये नाव घेतात, माईक लावून. पण केव्हा घ्यावं? लग्न झाल्यावर का लग्नाच्या आधी? केव्हा घ्यावं? आधी घेतलं तर का? आधी घेतलं तर, लग्नाच्या नंतर घेतलं तर ते नाम आहे नवऱ्याचं नाम, आणि आधी घेतलं तर बदनाम आहे. नामच आहे पण बदनाम आहे. तसं माळ घालून त्याचं नाव घेतलं तर नाम आहे, नाहीतर बदनाम आहे. एवढी शक्ती त्या माळीमध्ये आहे. माळ सामान्य नाही. माळ असेल 2 रुपयाची, पण करोडोची प्रॉपर्टी वाचवू शकते, बचाव करू शकते, एवढी ताकद त्या माळीमध्ये. माळ असेल तुमची 2 रुपयाची, परंतु अनमोल नरदेह, कितीही करोडो रुपये देऊन जे मनुष्य शरीर मिळत नाही, एवढ्या शरीराचं इज्जत ठेवते. माळीची किंमत बघू नका, माळीचं कार्य बघा, माळीचं मूल्य बघू नका, माळीचं महत्व बघा. आणि माळकरी व्हा. हे महाराष्ट्र संतांची भूमी आहे, आणि संतांनीही आम्हाला दिलेला वारसा आहे, पद्धत आहे, आमची परंपरा आहे. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, अशी ही माळ आहे. आणि या माळीचा कार्यक्रम आपल्या इथं होतो, हे खूप आपलं सौभाग्य आहे. तर असं हे कार्यक्रम हे सोडून देतात, चांगल्या कामामध्ये सहयोग देणं सोडून देतात काही लोक, आणि दुसरंच नको ते समाजद्रोह, देशद्रोह, धर्मद्रोह, संस्काराचा द्रोह इत्यादी कामामध्ये मग्न राहतात. का देवानं याच्यासाठी त्याला निवडले का? याच कामामध्ये किती अडचण करणारे लोक असतात. परंतु अशा अडचणीतून मी सावध व्हा आणि उरलेलं आयुष्य आपलं देवाला समर्पण करा. उरले ते हरी तुम्हा समर्पण. आणि हे सांगत असताना शासन जेव्हा काम करते तेव्हा ते जर नाही ऐकलं तर त्याला दंड देतात. पण आमच्या संतांनी दंड दिला नाही. दंड देणारं शासन आहे आणि दंडवत घालून सांगणारं अनुशासन आहे. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, ओ सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या
गोपाल घुमाए संतांनी दंडवत घालून सांगितलं. काय काय बंद होत? स्वार्थ होता का काही? लाभ होता का काही? संतांना काही घ्यायचं नव्हतं, घेणं देणं नव्हतं. किसी का आना नहीं, किसी का देना नहीं, असे संत होते ते. परंतु ते दंडवत याच्यासाठी घातला की तुम्हाला दंड मिळण्याच्या आधी दंडवत घातला. दंड मिळू नये तुम्हाला. दंडवत त्यांनी घालावं, दंड आपणाला मिळू नये, हे संतांचं लक्षण आहे. दंडवत काय गरज होती त्यांना? पायाला दंडवत घालायची, पाया पडून सांगायचे, लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखीना, दंडवत सकळांच्या पाया. अरे बाबा, तुमच्या पाया पडून सांगतो, उरलेलं आयुष्य वाया घालू नका. आता हेच उपदेश ऐका तुम्ही. दंड मिळण्याच्या आधी दंडवत घातलं. ज्याला संतांचा दंडवत कळते त्याच्या जीवनामध्ये दंड मिळतच नाही, मुक्त होणार. अनुशासनामध्ये जीवन जगण्याची पद्धत त्याला जर आली, समजायचं की संतांचं महत्व याला कळालं. कोणाचं काहीच आहे. तर प्रत्येकाचं जीवनामध्ये संतांनी प्रयत्न केले आणि काही लोकांनी संतांच्या प्रयत्नाला विफल करण्याचा साहस केला. असं समाजकंटकाची बी संख्या वाढत चालली. महाराज किती माळी घालते बघतो, काढायचं काम माझं आहे. याचं नाव होईल आणि आमचं नाव बुडून जाईल. बघा, अशा लोकांची एक सारखा स्वभाव ज्या लोकांचा आहे त्यांचे एक समूह तयार होते. मृगा मृगे संगमनो व्रजंती. एक श्लोक आहे, गावश्य सुरभे स्तुरगा स्थुरंगे मूर्खाश्च मूर्खे सुधयः सुधिभिः समानशील व्यसने सुसख्यम. एक श्लोक आहे, पंचतंत्र नावाच्या ग्रंथातला तो श्लोक आहे. ग्रंथ वाचवाय नाही, तेवढा एक श्लोकच वाचला, तेवढा एक श्लोकच आणला होता. हरणाचा एक कळप राहतो. मी नेहमी सांगाल, आजही सांगून जातो तुम्हाला. म्हशी एका जागी चरतात, गाईचं वेगळं, डुकरं एकीकडे राहतात. डुकरं आणि हरण एका जागी कोणी पाहिले का? नाही. तसं या जगामध्ये सज्जन लोक एकीकडे होतात आणि दुर्जन आपली मेजॉरिटी करण्याचा प्रयत्न करतात. डुकरं आणि हरण एका जागी कधीच येऊ शकत नाही. मृग म्हणजे हरण. संग मनोव्रजंती. मग अशा पद्धतीने हे सगळं समाजकंटक काही असणारे लोक ते प्रयत्न करतात. काही लोकांनी तर प्रतिज्ञा केली आहे, एकाची बी माळ ठेवणार नाही. असे काही भेटले आम्हाला माणसं. त्यांना किती झाडं लावते बघूत, आम्ही सगळे काढून टाकणार. तोडायला लावणार गेलं तर मला असे समाजकंटक काही. तर असे आपल्या याच्यामध्ये अनेक उपक्रम चालू आहेत आणि आपल्या या किनवट तालुक्यामध्ये तर खूप सुंदर उपक्रमाला साथ मिळाली, चांगली साथ मिळाली समाजाची.
इथं तसे समाजकंटक कोणी पैदाच झाले नाही आणि होऊ नये अशी आपण भगवतचरणी प्रार्थना करतो. आपण समाजकंटक कोणी होऊच नाही. कित्येक लोकांचं जीवन उद्ध्वस्त होण्यापासून आज सुरक्षित आहे. 70% महिला, आम्ही ऐकलं एका गल्लीमध्ये गेलो होतो, एका ह्याच्यात तरुण महिला विधवा आहेत. कशामुळे? केवळ व्यसनामुळे. काय त्या महिलेचे जीवन भविष्य कसं आहे? त्याच्या घरी जन्माला आलेल्या लहान लहान बाळाचं भविष्य काय? त्याचं शिक्षण कोण करणार? त्याचं पालन पोषण कोण करणार? त्या महिलेला समाज त्यांचं पाहण्याचा दृष्टिकोन कसा राहणार? किती अधोगती आहे. एक व्यसन किती अपराध करायला होते, किती पाप करायला होते. काय पडले त्या व्यसनामध्ये सांगा. आणि असा निरोप आला की आपल्या देशामध्ये किती करोड लोक आहेत, याच्यामधून सर्वे करण्यामध्ये असं आलेलं आहे की तरुण पिढी 10वी पासून ते पुढच्या वयातले जे तरुण पिढी आहे 18 करोड ही संख्या व्यसनाच्या अधीन आहे. काय भारताचं नुकसान असलं, किती किती नुकसान असलं. म्हणून आता काळाची गरज आहे. तरुणांनो, मित्रांनो, आपल्या देशाला वाचवायचं असेल तर आपण वाचणं गरजेचं आहे. सांगा, स्वतःवर जर माणूस अन्याय करून घेत असेल, बिडी सिगरेट व्यसन वगैरे करून अनेक प्रकारच्या रोगाला बळी पडणारा हा माणूस स्वतःवर अन्याय करतो, स्वतःचा अपराध करून घेतो. मी तो अनाथ अपराधी, आपले अपराधी आपणच होतो. स्वतःलाच न्याय देऊ शकत नाही ते माणूस देशाला, समाजाला काय न्याय देऊ शकतो? शक्य आहे का? असंभव, शक्यच नाही. ज्याला देशाला न्याय देऊ वाटत असेल, आपल्या संस्कृतीला न्याय द्यायचा असेल, आपल्या क्षेत्रात काम करताना आपल्या आपल्या क्षेत्राला न्याय द्यायची इच्छा असेल, त्यांनी स्वतःला आधी न्याय द्या. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. भगवद्गीता सांगते, तुम्हीच तुमचे शत्रू आहात, तुम्हीच तुमचे मित्र आहात. खरंच आहे की नाही? माझा मीच झालो शत्रू. आम्ही देशाच्या गोष्टी व्यासपीठावर उभा राहून मी माझ्या देशाचं रक्षण करीन, मी माझ्या देशाचा सन्मान करीन, मी माझ्या देशासाठी जीव देईन. पिऊन पिऊनच जीव देतोस तू. देशासाठी कुठं? देशासाठी कुठं उरतोस? हे गप्पा सगळ्या बंद झाल्या पाहिजे. जर तुम्हाला देशाला न्याय द्यायचा असेल तर स्वतःला न्याय द्या. तुम्ही स्वतः विचार करा की आपण स्वतः आपल्याला किती अन्याय याला बळी पडत चाललो. न्याय द्यायलाच का आपण? स्वतःला नाही. कोण्याही बाबतीमध्ये आपण आपणाला न्याय दिला नाही तर दुसऱ्याला काय न्याय देऊ? आपण आपणाला न्याय देत नाही, ती परिवाराला न्याय काय देईल, गावाला काय न्याय देईल, देशाला काय न्याय देईल? हे शक्यच नाही. म्हणून स्वतः अन्याय करून घेऊ नये याच्यासाठी तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, असं महाराजांनी दंडवत प्रणाम करून सांगितले. सगळ्यांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्याला हा कार्यक्रम आवडतो. ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्याला हे कार्य आवडतात, त्याला हे माळकरी आवडतात. आणि ज्याचं चित्त मलिन आहे, अशुद्ध आहे, त्याला चांगलं काम आवडत नाही. सज्जनो, दिसायला वरून चांगले दिसले म्हणजे सज्जन असतात असं नाही. तुम्हाला सांगतो, पाण्याच्या जिथं संचय आहे, जलाशय, पाणी वगैरे असते, नदी आहे, तळं आहे, शुद्ध पाणी आहे, मानस सरोवर आहे,
अशा पाण्याच्या ठिकाणी दोन जाती राहतात एकाच रंगाच्या. काय नाव? राजहंस. एक राजहंस आणि दुसरा बगळा. हे दोन जाती राहतात एकाच रंगाच्या. पाण्याच्याच आश्रयाला राहतात पण त्यांच्या खाण्याचा आहार मात्र दुसरा राहतो. पाण्याच्याच जवळ राहतात. पाण्यात राहणारे राजहंस पाण्याच्या जवळ पाण्यातून मोती वेचून खातात आणि राजहंस त्याच्यामध्ये चिखल केव्हा होईल त्या कडला आणि किडे केव्हा होतील, जंतू केव्हा होतील तेच राजहंस. मासोळ्या केव्हा मिळतील हे बगळे. बगळे ना. आणि राजहंसापेक्षा ध्यान धरण्यामध्ये प्रवीण कोण राहतात? बगळे राहतात. हा, राजहंस त्याच्या पुढे फिक्का. पाण्याच्या जवळ राहून एक किडे खायले एक मोती खायले. तसं काही लोक परमार्थामध्येच राहतात आणि काही उणीव बघत राहतात आणि काही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करतात. दिसायला सारखे असतात. पाणी जसं समोर वाहत असताना प्रवाहित असताना समोर आलेला खड्डा भरल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही, तसं काही लोक आहेत की पुढे दिसलेली उणीव भरण्याचा प्रयत्न करतात, उणीव गाण्याचा प्रयत्न करू नये. समाजातच राहून समाजद्रोह करणं खूप मोठा अपराध आहे, अन्याय आहे. स्वतःवर अन्याय करून घेऊ नये. याच्यासाठी आपणाला न्याय मिळाला पाहिजे तर आपण व्यसनमुक्त होणं अति आवश्यक आहे. एक सूत्र आहे, व्यसनमुक्त झालेला माणूस संसारात सुखी होतो आणि विषयमुक्त झालेला माणूस परमार्थात सुखी होतो. हे महत्वाचं सूत्र आहे. विषयमुक्त होत नाही त्याचा परमार्थ सिद्धीला जात नाही आणि व्यसनमुक्त होत नाही त्याचा संसार सिद्धीला जात नाही. हे दोन गोष्टी ध्यानात ठेवा. महाराज सांगतात की पाया पडतो तुमच्या, कारण की तुमची किंमत महाराजांना कळाली, आम्हाला कळाली नाही पण संतांना कळाली. देवाने पाठवून दिले. सगळ्यांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि असं केलं तर काय होईल, तर तुमचं हित होईल. हित ते करावे देवाचे चिंतन.